सध्या देशभरामध्ये एकच विषय गाजतोय, तो म्हणजे कॉकरोच जनता पार्टी आणि जंतर मंतरवरचं आंदोलन. सुरुवात कशी झाली? सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसनी एका लिटिगेशनमध्ये केलेली टिप्पणी आणि त्यात या देशातल्या तरुणाईची कॉकरोच म्हणून केलेली संभावना, इथून त्या विषयाची सुरुवात झाली. नीट परीक्षा झाली, पेपर लीक झाले, परीक्षेचा रिझल्ट येण्यापूर्वी ती परीक्षा सरकारला शेवटी रद्द करावी लागली आणि त्या निमित्ताने त्या परीक्षेला बसलेल्या मुलांच्या मधला जो असंतोष आहे, तो असंतोष उफाळून वर आला आणि मग त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसची टिप्पणी आणि तिथून पुढे हे सगळं आंदोलन सुरू झालं. खरं म्हणजे या सरकारचा जो जन्म झाला 2014मध्ये, तो अशाच एका आंदोलनामधून झालेला होता. ते आंदोलन होतं लोकपाल बिलासाठी, भ्रष्टाचाराच्या विरोधातली मोहीम. आणि मग रामलीला मैदान आणि तिथले जे घटनाक्रम आहेत ते डोळ्यापुढे आणून पहा आणि त्यात नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्सनी बजावलेली भूमिका आणि पडद्याआडून आत्ताच्या भारतीय जनता पक्षाने त्याला घातलेलं खत पाणी, त्या आंदोलनात हवा भरली आणि त्यातून हा जो काही सत्ता बदल आहे तो बदल घडून आला. आणि काव्यगत न्याय म्हणजे आज जवळजवळ 10-12 वर्षानंतर त्या भारतीय जनता पक्षाला अशाच एका परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे. आज ताबडतोबीने आपण असा अनुमान काढण्याची आवश्यकता नाही की आता हे झालं म्हणजे झालं, हे सरकार पडलं, अशी ताबडतोबीची शक्यता, संभाव्यता बिलकुल नाही. पण एक अभूतपूर्व परिस्थिती त्या आंदोलनाच्या निमित्ताने आज या देशामध्ये निर्माण झाली, हे म्हणजे हे खरं वास्तव आहे. 2 कोटी लोक, तरुण हे त्या व्हर्च्युअल जगामध्ये त्या समूहाशी जोडले जातात आणि मग हळूहळू आंदोलन आकारतं. अविश्वसनीय गोष्ट आहे. तसंच तुम्ही पहा, हे आंदोलन सुरू झालं तेव्हा झुरळ, कॉकरोच हे काही सिम्बॉल होऊ शकतं? खरं म्हणजे आपण प्रत्येकजण कुचेष्टेसाठी वापरणारी ही टर्मिनॉलॉजी आहे. पण आज त्या झुरळाला इतकं मोठं प्रतिष्ठा मिळाली आणि सत्ताधारी पक्ष देखील अगदी रात्री अपरात्री त्या झुरळ या नावाने धास्तावून उठावा इतपत त्या झुरळाचा सध्याचा आपल्या या देशातला वावर वाढलेला आहे. हे जे काय आंदोलन सुरू झालं, ते आंदोलन नीट परीक्षा आणि त्या निमित्ताने सुरू झालेलं आंदोलन होतं. आणि परवा 20 तारखेला जंतर मंतरवर जे काय घडलं आणि नंतर समाज माध्यमामध्ये जे काय आपल्याला बघायला मिळालं, ते अतिशय क्रूर होतं. महात्मा गांधींनी दांडीच्या सत्याग्रहामध्ये सामान्य माणसाला आपल्या बरोबर नेलं आणि त्या मिठागरातून एक बूटभर मीठ वर उचललं आणि ब्रिटिशांच्या एका मोठ्या सत्तेला आव्हान दिलं. या जंतर मंतरमधल्या आंदोलनामध्ये देखील तरुणाई मार खात होती, पण कुठेही त्याला प्रतिकार त्यांनी केला नाही. मारा, आणखी मारा. पण त्यांनी उलट हातात दगड घेतला आणि तो पोलिसांवर मारला किंवा पोलिसांवर तुटून पडले किंवा तिथून पळ काढून ते पळून गेले, असं नाही घडलं. यापूर्वी 2014च्या अगोदर रामदेव बाबांनी केलेलं एक जे आंदोलन होतं, त्यात शेवटी एक महिलेचा ड्रेस घालून त्यांना पळ काढून तिथून जावं लागलं. आज भलेही ते अध्यात्म किंवा आयुर्वेद आपल्याला शिकवत असतील, पण या विद्यार्थ्यांनी तसा पळ नाही काढला. ते सरळ सरळ त्या वास्तवाशी भिडले, तो मार सहन केला. पण त्यांचा जो प्रतिरोध आहे, तो प्रतिरोध मात्र त्यांनी सोडला नाही. अनेकांना वाटत होतं की 1 आठवडा झाला, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, हे आंदोलन आता संपेल. किती दिवस विद्यार्थी तग धरून राहणार? सुरुवातीला त्यांना जेव्हा त्या पहिल्या मार्चच्या वेळी जी मिळालेली परवानगी आहे,
त्यावेळी त्यांच्या हेतूबद्दल शंका घेतल्या जात होत्या. सत्ताधारी पक्षांनीच त्यांना सोडलेलं आहे अशी पण संभावना त्यांची केल्या गेली. पण या सगळ्यावर मात करून तरुणाईनी जे काय करून दाखवलं त्याला भारताच्या इतिहासामध्ये तोड नाही एवढंच आपल्याला म्हणावं लागेल. तो सोनम वांगचुक, प्रत्येक काळाला एक नायक लागतो. 1975च्या आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण हा या देशाला मिळालेले एक नायक होते. नंतर 2014ला जे सत्ता परिवर्तन झालं त्यावेळी अण्णा हजारे हे त्यावेळचे नायक होते. यावेळी सोनम वांगचुक आणि त्यांची जी नैतिकता आहे ती एक नायक म्हणून समोर आलेली आपण बघितली. तो एक रॅलिंग पॉइंट झाला. आता सोनम वांगचुकनी काही प्रश्नावर सरकारने लवचिक भूमिका घेतली म्हणून आपलं उपोषण सोडलं. त्यांनी उपोषण सोडलं हे खरोखर अतिशय चांगलं झालं. धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं नाही किंवा त्यांनी राजीनामा दिला नाही तरी देखील त्यांनी आपलं उपोषण मागं घेतलं. मला वाटतं सोनम वांगचुक यांचं आयुष्य हे या सगळ्यापेक्षा अधिक महत्त्वाचं होतं. अशी एक नैतिकता राजकारणामध्ये सतत दबाव म्हणून काम करत राहिली पाहिजे. या अर्थाने त्यांचे आयुष्य वाचलं हे निश्चितच फार स्वागतार्ह आणि आनंदाची गोष्ट आहे. पण इथं ते आंदोलन संपलं नाही. आज आत्ता जे लोक जंतर मंतरवर जमा झालेले आहेत ते जमा झालेले लोक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापेक्षा इतर कुठल्याही गोष्टीवर कुठलीही तडजोड करायला तयार नाहीत. पण मग यात एक सतत युक्तिवाद मांडला जातो की धर्मेंद्र प्रधाननी उद्या राजीनामा दिला तर काय प्रश्न सुटणार आहे? ही काय एकूण व्यवस्था आहे ती व्यवस्था बदलणार आहे? पण विद्यार्थ्यांच्या बाजूनी आज एकच युक्तिवाद मांडला जातोय की याची अकाउंटेबिलिटी कशी तुम्ही ठरवणार? कोण अकाउंटेबल आहे? इतिहासामधले अनेक दाखले देऊन सांगितल्या जातं की रेल्वे मिनिस्टर लालबहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला, नंतरही कधी विलासराव देशमुखांनी दिला, कधी अशोक चव्हाणांनी दिला. अनेक मिनिस्टर आहेत. शिवराज पाटील चाकूरकरांनी तर फक्त दिवसातून 4 वेळा ड्रेस बदलले या कारणास्तव राजीनामा दिला. इतिहासात अनेक दाखले आहेत. पण आज जे सत्ताधारी आहेत ते सत्ताधारी मात्र अशी कुठलीही लवचिकता दाखवताना दिसत नाही. आणि हे काही एकाएकी घडलेलं नाही. 2014 ते 2025 या 11 वर्षाच्या प्रवासामध्ये एकानंतर एक निवडणुकीतलं मिळालेलं यश हे त्यांच्या डोक्यात भिनलं. मोदी है तो सब कुछ मुमकिन है. जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही. पश्चिम बंगालमधल्या निवडणुका जिंकल्यानंतर तर या सत्ताधाऱ्यांचे हात आभाळाला टेकले आणि मग तो जो उन्मत्तपणा आहे तो उन्मत्तपणा त्यांच्या कृतीतून दिसू लागला. आता विरोधी पक्ष नेते, इतर राजकीय पक्ष यांच्यापैकी कोणालाही आपण काही किंमत देण्याची आवश्यकता नाही अशी त्यांनी स्वतःच आपली समजूत करून घेतली. कारण आज माझ्या बाजूला बहुमत आहे आणि हे बहुमत आवश्यकता नसली तरी देखील मला हवं तेव्हा ते मी वाढवू शकतो. महाराष्ट्रातल्या राजकारणात तर आपण गेल्या 4-5 वर्षामध्ये जे अनुभवलं, जे बघितलं ते इतकं भयानक होतं की राजकारणामध्ये त्या सारीपाटावर अशा सोंगट्या खेळल्या जातील किंवा त्या राजकारणामध्ये असे पक्ष आणि व्यक्ती हे लीलया या पक्षातून त्या पक्षात जातील असं कदापि आपल्याला वाटलं नव्हतं. पण हे घडलं आणि या सगळ्यातून सत्ताधाऱ्यांच्या मध्ये जी निर्माण झालेली एक समजूत होती, मला वाटतं त्या समजुतीतून आज ते या परिस्थितीमध्ये फ्लेक्झिबल व्हायला तयार नाहीत. कोणाशीही आपण जमवून घेतलं पाहिजे. एकीकडे म्हणायचं लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हवा, विरोधाचा आवाज हवा, पण त्याच वेळी तो आवाज त्यांच्या कानावर पडतोय आणि ते काहीतरी ऐकतायत असं आपल्याला बघायला मिळत नाही. आता हे जे
जंतर मंतरवरचं जे आंदोलन आहे ते समाज माध्यमातून आपण बघतोय. मेनस्ट्रीम मीडिया हे जवळजवळ जे वस्तुस्थिती आहे ती कव्हर करायला तयार नाही. पण या प्रवासामध्ये, या आंदोलनामध्ये सगळ्यात मोठी जर पहिली उपलब्धी कुठली असेल तर मुख्य प्रवाहातली जी माध्यमं आहेत ती माध्यमं संपुष्टात आली. माझं टीव्ही चॅनल, माझं अँकरिंग आणि मी जग बदलू शकतो, घडवू शकतो आणि बिघडवू शकतो, हा जो या माध्यमांमध्ये दर्प होता तो पूर्णतः उतरला. कोणीही ही माध्यमं आता बघायला तयार नाहीत. याच्या उलट ही जी इतर समाज माध्यमं आहेत त्या समाज माध्यमामध्ये जे लोक माहिती देतात ती लोकांना अधिक विश्वासार्ह वाटू लागली आणि पाहता पाहता एक एक व्यक्ती स्वतःच पत्रकार बनू लागला. यूट्यूब चॅनलची रेलचेल झाली आणि या समाज माध्यमामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम या सगळ्या माध्यमांचा वापर करून पाहता पाहता हे आंदोलन एखाद्या वणव्यासारखं पेटलं आणि देशभरामध्ये पसरलं. दिल्लीमध्ये आणखी एक उपलब्धी आपण बघितली की दिल्लीमधल्या आंदोलनकाऱ्यांनी अहिंसेचा आपला मार्ग सोडला नाही. महात्मा गांधी सत्याग्रह हे त्यांनी शोधून काढलेलं आंदोलनाचं अस्त्र. अहिंसा ही त्यांची आचरण पद्धती. या दोन्हीही आंदोलनकर्त्यांनी जशा आत्मसात केल्या तशा या आंदोलनकर्त्यांच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. भारतीय राज्यघटना होती. गांधी आणि आंबेडकर या दोघांचा सुरेख संगम आपल्याला या जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये बघायला मिळाला. भगतसिंग पण त्यांच्या हातात होते. ती जी मुलं आहेत ती मुलं रिकाम्या वेळामध्ये तिथे बसल्या बसल्या भगतसिंगांचं पुस्तक वाचताना काही लोकांनी, काही समाज माध्यमांमध्ये आपल्याला बघायला मिळालं. आंबेडकर, भारतीय राज्यघटना, फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल हे 17, 18, 20 वर्षाची मुलं बोलायला लागली. म्हणजे आंदोलन ही राजकीय शिक्षणासाठी सगळ्यात मोठी शाळा आहे हे यातून सिद्ध झालं. तसं ज्या जेनझीबद्दल निगेटिव्ह बोलल्या जात होतं, प्रतिकूल बोलल्या जात होतं, आक्षेप नोंदवल्या जात होते, त्यांची प्रतिमा या आंदोलनामध्ये एवढ्या मोठ्या पेडेस्ट्रेलवर जाऊन पोहोचली की आता प्रत्येकजण सांगतो नाही, ही पिढी ही काहीतरी वेगळाच DNA आहे. ही पिढी आजपर्यंतच्या पिढीपेक्षा अधिक धीट आणि विश्वास दाखवणारी आहे. मला वाटतं ही आंदोलनाची एक सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. मुंबईमधल्या आंदोलनामध्ये त्या पोलिसांच्या गाडीतून मुली ज्या पद्धतीने मागचा दरवाजा उघडून बाहेर पडल्या, एका तरुण मुलीने ज्या पद्धतीने त्या पोलिसांची गाडी आपले 2 हात समोर ठेवून थांबवली, किंवा त्या जंतर मंतरवर खाण्यासाठी जे पदार्थ, पाणी आणि इतर ज्या वस्तू ज्या पद्धतीने देशातले नाही जगातले लोक पाठवत होते, तो जो भ्रातृभाव आहे तो भ्रातृभाव हा कुठल्या अभ्यास वर्गातून आलेला नव्हता. तो भ्रातृभाव हा जमिनी वास्तवातून आलेला होता. त्या अर्थाने पण हे जे आंदोलन आहे हे आंदोलन हे लोकांनी आपल्या हातात घेतलं. कुठलाही राजकीय पक्ष, कुठलीही संघटना, कुठलंही NGO यात काही विशेष असा रोल करू शकलं नाही. रोल जर कुणी केला असेल तर जनतेनी, सामान्य माणसानी. काही मुलांनी ज्या लाठ्या खाल्ल्या आणि त्यांच्या तोंडातून रक्त वाहत होतं, किंवा त्यांच्यावर जे छर्रे टाकले आणि त्यांच्या शरीराला पडलेल्या जी भोकं आहेत ती भोकं जर बघितली तर मन हेलावून जातं की नवीन नवीन मुलं आहेत आणि ती मुलं ही हिंदू होती, मुसलमान होती, शीख होती, मुलं होती. मुलांच्या बरोबरीने मुलींचा जो सहभाग होता तो देखील लक्षणीय होता. त्यामुळे या आंदोलनाने, या सध्याच्या राजवटीने गेल्या 10 वर्षामध्ये ज्या कृत्रिम भेदाभेदांच्या भिंती उभ्या केल्या होत्या त्या सगळ्या भिंती पाडल्या. धर्माचं कार्ड, जातीचं कार्ड, राज्याचं कार्ड, राजकीय पक्षाचं कार्ड कुठलंही तिथे काम केलं नाही. आता भारतीय जनता पक्षाला विरोध केला म्हणजे तुम्ही काँग्रेसचं समर्थन करता, हा एक पॉप्युलर फंडा,
सातत्याने या राजकीय पक्षाद्वारे वापरला जातो, पण तोही काम करू शकला नाही. राहुल गांधींनी आंदोलन केलं, राहुल गांधींनी एक पुढाकार घेतला, तो काँग्रेस पक्ष म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका होती, पण त्याच्यामुळं ते आंदोलन वीक झालं किंवा स्ट्रेंथन झालं असं झालं नाही. कारण मुलं हीच या पूर्ण आंदोलनाची सूत्र हातात घेऊन आहेत. काय होईल पुढे याचं अनेक लोक विश्लेषण करतात. त्या विश्लेषणामध्ये बस आता सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं किंवा ते सोडवण्यामध्ये भारतीय जनता पक्ष यशस्वी झालं म्हणजे जवळजवळ आता आंदोलनच संपलेलं आहे, किंवा नाटकीय पद्धतीने जसे 3 कृषी विधेयकं परत घेतली होती तसं लोकसभेमध्ये आता हे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा दिला असं सांगतील आणि मग बघा लोक टाळ्या वाजवून पुन्हा एकदा या राजवटीला डोक्यावर घेतील. अशी जर कोणाची समजूत असेल तर तीही काढून टाकली पाहिजे. काल रात्री 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियामध्ये आले आणि त्यांनी जगाला उद्देशून एक वक्तव्य केलं, एक भाषण केलं. खरं म्हणजे प्राईम मिनिस्टर्सचं हाऊस, घर किंवा कार्यालय दोन्ही ठिकाणी त्यांच्याकडे सेटअप आहेत. चांगल्या पद्धतीने हा ॲड्रेस त्यांना ऑर्गनाईज करता आला असता. पण या करोनाच्या काळात आम्ही सामान्य कार्यकर्ते जसे आपल्या घरी बसून काय व्हिडिओ क्लिप तयार करत होतो तशी ती व्हिडिओ क्लिप केली असं ते बघितल्यानंतर पण आपल्याला दिसतं. घाईघाईमध्ये व्हिडिओ क्लिप केली, घोषणा पण केल्या. आता कायदा कॅबिनेटमध्ये पास केला जाईल, सोमवारी विधेयक मांडल्या जाईल, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा त्यावेळी नसेल आणि मग काँग्रेस पक्ष ही भूमिका घेईल किंवा विरोधी पक्ष भूमिका घेतील की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही लोकसभा चालू देणार नाही. मग तुम्ही लोकसभा चालू दिली नाही त्यामुळं जलद गतीने याची अकाउंटेबिलिटी करण्याची जी आमची काय भूमिका आहे ती आम्ही यशस्वी होत नाही आणि याला कारण काँग्रेस किंवा विरोधी पक्ष जबाबदार आहे अशी दूषणं दिली जातील. मला वाटतं ही जी काही पॉलिटिकल गिमिक्स आहेत ही नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये चालली असती, पण आज आत्ता ही गिमिक या परिस्थितीमध्ये चालतील असं वाटत नाही. त्या जंतर मंतरवरची जी काही उपस्थिती आहे ती काही हटायला तयार नाही. ती रोज वाढते. पहाटे 4 वाजता किंवा अगदी रात्री 11 वाजता देखील त्या जंतर मंतरवरची गर्दी कायम असते. काल समाज माध्यमांमध्ये काही पोस्ट पडल्या, पोलीस यंत्रणा खूप मोठी मैदानात उतरली, रात्रीतून काहीतरी नाटकीय होईल आणि हे जे काय आंदोलन करते त्यांना उचलून टाकतील वगैरे असं बोलल्या जात होतं. प्रत्यक्षात तसं झालं नाही, पण हे वाऱ्यासारखं पसरलं आणि नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये जे लोक तिथे उपस्थित राहिले असते त्यापेक्षा अधिक लोक उपस्थित राहिले. पोलिसांनाच पुढे ऑन रेकॉर्ड येऊन सांगावं लागलं की नाही, अशी काही धडक कृती करण्याची आमची योजना नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आता असं कुठलं दुस्साहस हे सरकार करणार नाही. सरकारला या तरुणांच्या प्रतिनिधीशी बोलणं, त्यांच्या अपेक्षेप्रत निर्णय घेणं, यातूनच हे आंदोलन शेवटी संपुष्टात येऊ शकेल. पण या आंदोलनामध्ये आणखी जर 2-3 गोष्टी कुठल्या झाल्या असतील तर या आंदोलनामध्ये आपल्याकडे ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांबद्दलची जी सामान्य माणसाजवळ जी भीती होती ती भीती संपुष्टात आली. पहिली व्यवस्था पोलीस यंत्रणा. पोलीस कितीही कणखर असले, हत्यारं असली तरी देखील जर सामान्य माणसांनी निग्रह केला तर त्यापुढे पोलीस टिकाव धरू शकत नाहीत हे आंदोलनातून स्पष्ट झालं. या आंदोलनकर्त्यांशी अनेकांनी जेव्हा संवाद साधला तेव्हा जे आढळलं की पोलिसांचा धाकच संपलेला आहे. दमन यंत्रणा आपण ज्याला म्हणतो त्या दमन यंत्रणेचा धाक कुठे शिल्लक राहिलेला आपण बघितला नाही. तसं सुप्रीम कोर्टच्या जजनी पुन्हा आणखी एक विधान केलं की आम्हाला काही काम नाही का, हेच व्हिडिओ क्लिप आम्ही बघत बसू. हे वाऱ्यासारखं सगळीकडे पसरलं आणि मग या तरुणांमधले लोक ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करत होते ती खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसवर अशी टीका टिप्पणी करता कामा नये, हे योग्य नाही. पण ज्या पद्धतीने करत होते ते जर बघितलं तर उद्या त्या तरुण जी मुलं आहेत
त्या मुलांच्या विरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्ट फाईल करायचा झाला तर काही लाख कंटेम्प्ट ऑफ कोर्टची पिटिशन दाखल करावी लागते. म्हणजे सुप्रीम कोर्ट जस्टिस किंवा सुप्रीम कोर्ट न्यायपालिका याच्याबद्दलचा लोकांच्या मनातला आदर, दबदबा, धाक हा देखील यात संपुष्टात आला. तसं आत्ताचे जे सत्ताधारी आहेत, सब कुछ मुमकिन आहे, 56 इंच छाती, ही जी काय सगळी उपाध्या आपण लावत होतो त्यापैकी कुठल्याच गोष्टी आता या तरुणाईवर परिणाम करू शकल्या नाहीत. या उलट ज्या पद्धतीने शीख समुदायातल्या काही कार्यकर्त्यांनी या आंदोलनकर्त्यांना आसरा दिला, मदत केली, किंवा मुस्लिम समाजातल्या काही कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने आसरा दिला, त्यामुळं ज्याला आपण हिंदू मुस्लिम किंवा शीख यांच्यातला भ्रातृभाव म्हणतो, तो भ्रातृभाव खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळाला. अगदी 3 महिन्याचं मूल पण घेऊन आई त्या आंदोलन स्थळापर्यंत पोहोचते आणि तिला जेव्हा प्रश्न विचारला जातो ती सांगते, माझं नाही पण माझ्या मुलीचं भविष्य आहे. ते कुठेतरी आश्वस्त करायचं असेल तर या मुलांबरोबर या आंदोलनाशी जोडून घेणं हे मला आवश्यक वाटतं, असं तिने म्हणणं. 15-16 वर्षाची मुलं मुली घरी न सांगता आली. आणि यापेक्षा देखील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ज्या घरात आहेत त्या घरातली जी मुलं आहेत ती मुलं कुटुंब व्यवस्थेमधलं जे काही बंध आहेत ते बंध बाजूला सारून पुढे आले आणि या आंदोलनाच्या स्थळी आले आणि ते खुलं उघड सांगायला लागले की नाही, हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आम्हाला अतिशय योग्य वाटला म्हणून आम्ही त्यांच्याशी जोडून घेतलं. हा सगळा आंदोलनाचा जो प्रवास आहे तो विस्मयकारक आहे, तो आशावाद दाखवणार आहे, तो शक्ती देणार आहे. आता याच्यातून सत्ता परिवर्तन व्हावं का होऊ नये, सत्ता परिवर्तन झालं पाहिजे का, हे सगळे प्रश्न मला वाटतं गौण आहेत. गौण हे आहेत की सामान्य माणसाला व्यवस्थेला आव्हान देण्याची एक विश्वास निर्माण होणं, ती क्षमता त्याच्याजवळ आहे, याचं रिअलायझेशन त्याला घडून येणं ही या आंदोलनाची सगळ्यात उपलब्धी मोठी आहे. आणि त्यासाठी झुरळाला आणि त्या झुरळाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्या तरुणाईला सलाम सलाम सलाम.